नमस्कार मंडळी, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनेलवरील आजचा महत्त्वाचा व्हिडिओ म्हणजे अधिक मासातील आज आहे 13वा दिवस. तर मी आधी एक व्हिडिओ अपलोड केला आहे 13वा अध्यायाबद्दल. मग त्यामध्ये मी सारांश कथा स्वरूपात सांगितलेले आहे. आता आपण त्याचा मूळ ग्रंथ जो आहे, मूळ अध्याय जो आहे तो वाचन करणार आहोत. चला तर मग वाचन करूया. अधिक मास महात्म्य मूळ अध्याय 13वा. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि बघा हा अध्याय मूळ अध्याय एक प्रकारे ग्रंथ आहे. तर हा जो अध्याय आहे तो शेवटपर्यंत नक्की पहा, अर्धवट सोडू नका. कारण आपण जे कार्य हाती घेतलं आहे ते पूर्ण करावं, नाहीतर आपल्याला पण त्याचे अपरित परिणाम भोगावे लागतात. चला तर मग करूया सुरुवात. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती देवभ्यो नमः. अनंता दामोदरा केशवा श्री लिब्ज माता रमा माधवा देवादिदेवा दयानिधे तव चरण सरोजी प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा नाम वदायाची या सीमा शेषांते ही गती नव्हे. तेथे मी अल्पमती पामर वदेन म्हणतो स्तुती उत्तर एक जिव्हेचा प्रसर केवी विस्तार साहो शके परी आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिलेसे नवाई कृपाळुत्वे शेवटासी न्यावे हेची परिसावे विज्ञापन मी नेने जपत साधन काही दान धर्म व्रते उद्यापने पाही करावया ते धनही नाही गृहे संग्रही तू जाणता निशिदिनी संसाराची हळ सदा चित्ती वाटे तळमळ तेने न गमेची काळ वेळ म्हणून या खेळ आरंभिला तरी कृपा करुनी रमारंगे न्यूनते पूर्ण करावे अंगे रसोत्पत्ती रसवेगे जीवन घाली दयाळुवा समर्थे मुक्ता फळाची लाखोली वाहता हरुष हृदय कमळी दरिंद्रे तुळसीदळे समर्पिली तरी कान स्वीकारा स्वामिया स्त्रीमाने नैवेद्य पक्वान्न अर्पिता तोषले मन दरिद्रियांचे किंचित कदान्न काय अभेरून सांडावे तैसे थोर थोरांनी प्रबंध केले नाना परी गिंती ओ आळविले तयाचे लळे पुरविले मज अभेरिता भले नव्हे की असो कृपा कराल श्रीहरी तरीच वदेल वैखरी सरस्वती बैसे जिव्हाग्री म्हणंतुरी आत्मराम. एका संत श्रोतेजन 5 पर्वांचा केला प्रश्न तया माझी 4 संपूर्ण मागे निवेदन झालेसे व्यतिपात वेधृती पाही पौर्णिमा अमावस्याही ऐसे पर्वे 4 पाही केले सर्वही कथन पै. म्हणजे मागील अध्यायामध्ये आपण पाहिलं व्यतिपत आणि वेधृती बघितलं आणि पौर्णिमा अमावस्या अशी 4 पर्व पण पाहिली. केले सर्व काही कथन म्हणजे हे सगळं आपण कथन केलं आहे ते तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. नसेल ऐकलं तर अध्याय जाऊन आधीचे ऐका. तर आता 5वे पर्व ते कवन. आता कोणते ते 5वे पर्व तयाचे ऐकावे निरूपण. आता ऐकावे निरूपण. लक्ष्मी नारायण सांगता झालासे म्हणजे नारायण लक्ष्मीला सांगायला लागले की लक्ष्मीर्वाच पुरुषोत्तम ऋषिकेश भक्तिप्रिय दयानिधे 12 श्वेध महात्म्यवंद लोकहिताय च लक्ष्मीवदेश जी पुरुषोत्तमा भक्ता कल्पद्रुमा मार्गे निवेदिला महिमा पौर्णिमा अमावस्या ते उपरी पर्व राहिलेसे एक तेही परिसावे नावेक व्रता माझी श्रेष्ठता अनेक कैसेनी देख स्वामिया तरी कृपा करुनी समग्र लोकहितार्थ वदावे साचार जे एकता जोडमूड उद्धार तात्कालिक होय पै. श्रीकृष्ण उवाच शृणुदेवी प्रवश्यामी 12 फलमुक्तम मलमासे विशेषण मुनिभिर्भाषित पुरा विष्णू बोलते झाले उत्तर एक शिराब्दिजे सादर परवा माझी पर्वथोर विशेष सात्कार 12 तया माझी मलमास पातल्या विशेष विषय आदरे आचरल्या व्रतास तुटे पाश यमाचा हे ऐकता महिमान पापे भस्म होती जाण यदर्थी नसे अनुमान सावधान परिसावे समग्र तीर्थांचे गर्जनी तोवरी संपूर्ण यज्ञक्रिया बरी अवघी ही पर्वे पृथ्वीवर न पवती सरी 12 ते संपूर्ण पर्वाचे फळही न तुळे 12 ठाई काय सांगतो तेथीची नवाई मी शेषाई वदत असे.
यज्ञ केलियाचे फळ अथवा प्रयागी स्नान गंगाजळ, तेथीचा कल्पवास प्रबळ, सेविला सर्व काळ आदरी, तरी द्वादशी ते तुलना नाही. म्हणजे काय सांगत आहे, कितीही यज्ञ केलं, कितीही प्रयागस्थानी गंगाजळास्थानी तुम्ही स्नान केलं तरीही द्वादशीसोबत तुलना होऊच शकत नाही. जो कोणीही द्वादशी व्रत पारण व्यवस्थित करतो, म्हणजे शास्त्राप्रमाणे करतो, त्यांचे पुण्य खूप होतं. म्हणजे उपोषण एकादशीच्या दिवशी, म्हणजे एकादशीच्या दिवशी उपवास असतो आणि द्वादशीच्या दिवशी पारणे असतं. मग ब्राह्मण संतर्पण मिष्टाने आणि दाणे, म्हणजे ब्राह्मणाला भरपूर संतर्पणी मिष्टाने म्हणजे ब्राह्मण भोजन, ब्राह्मणांना विविध प्रकारचे दान, गोदान आणि पिंडदान, श्रद्धातिथी, असो नसो जाण, परिअगत्या की जे श्रद्धास्थान, हे सर्व जो दान करतो त्याचे पुण्य कोटी गुण घडतं. आणि हे पुण्य कुणीसुद्धा पापात बदलू शकत नाही. हे तव त्रिरात्रींचे व्रत, दशमीपासून द्वादशी युक्त, तिन्ही देवता मूर्तिमंत. हे जे व्रत आहे एकादशी आणि द्वादशीचे व्रत, स्वयं महादेव म्हणजे त्रिमूर्ती ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू ते स्वतःसुद्धा करतात आणि त्याच्यामध्ये बसतातही. दशमी दैवत चतुरान एकादशी गिरिजारमण, द्वादशी ते विष्णू आपण वास्तव्य स्थान त्रिवर्गी, दशमी ते दृश्य दोष त्यागावे, एकादशी वर्जावे, द्वादशी ते बरवे, आधी त्यागावे शास्त्राधारी, परान्न गृहान्न उष्णोदक. बघा, एकादशी, द्वादशी आणि दशमी, एकादशी आणि द्वादशी, म्हणजे ह्या तिन्ही दिवशी आपल्याला परान्न ग्रहण करायचं नाही, बाहेर खायचं नाही, प्यायचं नाही, बाहेर कुठं राहायचंही नाही. सर्व स्नेह खटवांग देख, लवण तांबूल स्त्रीसंग, सुख दुःख एक भुक्त दशमी ते. आणि दशमी दिवशी म्हणजे एकादशीच्या आदल्या दिवशी एक भुक्त राहायचं, म्हणजे एकच वेळचं जेवण करायचं. असं नाही की उद्या उपवास आहे, एकादशी आहे, तर मग आजच मी पोटभर जेवून घेते, अगदी पोट भरून आणि जास्त जेवून घेते, असं नाही. फक्त एक वेळचं जेवण करायचं. असे एकादशी दिनी एक अधिकतये स्थानी, अन्न न स्वीकारावे जनी, एकादशी म्हणून बोलीजे, आता द्वादशी ते वर्ज कीजे, दिवा निद्रा न सेविजे. आणि एकादशीला रात्री जागरण करायचं असतं. त्याचबरोबर शास्त्राधार बोलीजे, एके शिराब्धी तनये, त्याचबरोबर नामस्मरण सतत करत राहायचं. ऐसे विधियुक्त एकादशी, जो पण व्रत करतो एकादशीचे व्रत असे विधियुक्त, त्यांचं साधन द्वादशी ब्राह्मणेसी विधियुक्त. त्याचबरोबर विधियुक्त ब्राह्मणांना दान, पिंडदान, त्याचबरोबर गोदान करतं. त्याचबरोबर पितृ उदरण कुळाशी, तुळशी पत्रा समान, अर्पिला जरी पिंडजान. जर हे सर्व दान जो करतो त्याचं पुण्य खूप होतं आणि त्याचं पुण्य कोणीच नष्ट करू शकत नाही. पण ज्याच्याकडे काही नाही त्यांनी तुळशीपत्र जरी अर्पण केलं तरी भगवान विष्णूला ते मेरू पर्वता एवढं वाटतं. म्हणजे भगवान विष्णूसुद्धा म्हणजे दान धर्माचं महत्त्व आहेच, पण एखाद्याकडे नसेलच काही, तर तुळशीपत्राने सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात. कृता यज्ञ खिलास्तेन गाया पिंडपातन, अहो धनशोते धन्या एषा बुद्धी हरे दिने, तुळशीपत्र मिश्रान्न मशिका पाद मात्रकम, द्वादश ब्रह्मणादेत्त दत्तन्न मेरुता व्रजित, मलमासाची द्वादशी जरी उपोषण घडे ते दिवशी. ह्या मासात म्हणजे मलमास म्हणजे अधिक मासात जी द्वादशी येते ती अतिशय पुण्यशाली आहे. या दिवशी उपोषण घडेल त्या दिवशी पुण्याची राशी द्विगुणित होणार आहे आणि जन्माजन्मांतरीचे तुमची पातके जे आहेत ती टळणार आहेत. जर पूजा विधी तुम्ही यथोचित त्याचं एकादशीचं पारण व्यवस्थित केलं तर, जर असं व्रत जर आचरलं तर यमसुद्धा तुम्हाला ओढणार नाही.
तया दुरिताची वार्ता बोलो नयेची राजसे. तये दिनी ब्राह्मणा लागून जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्गभोग जाण. तया लागून प्राप्त होय विष्णू माधव प्रीत्यर्थ, जरी आचरेल हे व्रत ब्राह्मण भोजन यथार्थ. विष्णू प्रीत्यर्थ द्वादशी, सुवर्णदान सहस्त्रदान, रौप्यदान उपानहानदान, छत्रा सहित पादुकादान, पुरुषोत्तमा अर्पण कीजे. घृतदान घृतपाचित पक्वान, त्रयोदश गुणी तांबूलदान, गंधपुष्प सुदान, कीजे अर्पण यथाविधी. इतुके दान केलिया पाही, वैकुंठवास तयांते होई. मलमास द्वादशी ठाई, शेषशाही संतुष्टे. यथा ऋतुकाळे फळे, कर्दळी फळे न्यारी केळे, खर्जुरी लवंगा पुंगी फले, जया फळादी आधरे. कपिला गोदाने नेमस्त, महिदान अश्वासहित, गज अजादी रथगणित, अर्पण कीजे द्विजांती. इतुके दाने सांगितली देख, परिघृतदानाचे महात्म्य अधिक. मलमास पर्वणी अवश्य कीजे देख यथाविधी. कांस्य पात्री घालून घृत, सुवर्णप्रती मांसयुक्त, पूजा करुणी नेमस्त. देजे दान विप्रा लागी, त्याही वरी घृत पाचिक पक्वान, तेही कांस्यपात्री घालून घृतासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे. सांख्यतयाची त्रिणी दशक, वरी त्रिणी अधिक देख. ऐसे करून या आवश्यक, दिजे सम्यक विप्रांते. साक्षर विप्रा लागी बरवे, पूजा करून वस्त्र द्यावे. वरी दक्षिणेसहित दार अर्पावे, तेने पावे स्वर्गवासो. द्वादशी ऐसे दुजे पर्व, काशी ऐसे क्षेत्र अपूर्व. तीर्था माझी विशेष गौरव, प्रयागराज जाणीजे. द्वादशी केलिया अन्नदाने, कोटी कुळे उद्धरली तयाने. नरकी तारिले पितृगण, एक महिमान शुभानने. सकळ दाना माझी वरिष्ठ, अन्नदान अतिश्रेष्ठ. म्हणून महिमा उत्कृष्ट, वर्णिला श्रेष्ठ पुराणी. असाक्षी भोजन द्वादशी, तया ऐसा न देखो दोषी. अनुकूल असे ज्या समयासी, तेची ब्राह्मणासी अर्पिजे. चित्त असे ते न धरावे, भगवंती विनमुख न व्हावे. अतिथी विनमुख नसावे, वित्त असोनी जवळीक. सर्वांचे अंतर हृदयात, स्वये जाणे त्रैलोक्यनाथ. तया ते करिता वचनार्थ, पावे अघात रोकडा. या लागी उत्तम अथवा मध्यम, सकळ श्रोती धरिजे नेम. बहुती मार्ग हा सुगम, निर्गुण ठेविला अनंते. ए विषयी इतिहास पुरातन, होऊन एकीजे सावधान. पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान, अंबरीश जान नाम तया. सार्वभौम सर्वा वरिष्ठ, तपोबळे अति उत्कृष्ट. अति धैर्य गांभीर्य श्रेष्ठ, भक्ती एकनिष्ठ जयाची. आता इथून पुढच्या अध्यायाचं मी सारांश स्वरूपात, कथेच्या स्वरूपात तुम्हाला सांगितलेले आहे महत्त्व. तर आता आपण हा अध्याय संपूर्ण ऐकूया. थोडा राहिलेला आहे तो. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः अवश्य लिहा. प्रजेलागी अति कनवाळू, विप्रालागी परम स्नेहाळू. रिपुद्र मालागी जैचा काळू, कृतावंत दयाते. परम धर्मिष्ठ हृदयी आडकाठी, कवणा ते नाही. व्रतनेम उद्यापने पाही, सदा सर्वदाही चालवते. विनमुख नव्हेची कवणा ते, मार्गितले अर्पितसे तयाते. अपत्यापरी मागत्या ते, लळे त्याचे पूर्वित. ऐसे असता वरिष्ठ, द्वादशी नेम अचाट. साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ, नृपवरिष्ठ आचरतसे. सहस्त्र अवधी ब्राह्मण पंक्ती, घेऊन साधी द्वादशी तिथी. न उगवताची गभस्ती, साधन रीती साधितसे. ऐसे लोटता काळ बहुत, पुण्यसंग्रह झाला अपरिमित. इतके असूनही गर्वरहित, नृपनाथ वेगळा तो. तव वसावा अंगी भय दारुण, माझे पद घेईल हिरुण. चिंता करी रात्रंदिनी, तव नवल पूर्ण वर्तले. अकस्मात ऋषी दुर्वासा, येता झाला इंद्रसभेस. वासावे सन्मोनी भवुस, षोडशोपचारे पूजिला. बैसवनिया निजास्थानी, स्वागत पूजिले तये क्षणी. स्वस्ती क्षेम विप्रवदोनी, पाहे नयनी तयाते. तव परमकृश झाले शरीर, शोके उतरला मुखचंद्र. देखुनी बोले मुनीश्वर, दुःख अपार हृदयी दिसे. एरू म्हणे महाराजा, उपाव न देखोजी दुजा. मग समग्र वृत्तांत ओजा,
ऋषीवर्या सांगत असे. म्हणे अंबरीश परम विख्यात, तपोतेज आगळा अमित. द्वादशी व्रता ते आचरत, न चाले तेथे उपाव. ऐसियासी करू मी काही, हृद्रोगो हा परम. माझे जीवे म्हणून पायी ठेविली डोई. सांगा कै मजलगी, जयाते हृदलोग लागला. तो रोगी दे नखो वाचला. महाद्रोग जयाते झाला, तरी धन्वंतरी तयाला वाचविती. परी हृद्रोगी प्राणियाते, कवन वाचवू शके तयाते. एक सद्गुरू वाचून त्याते, उपाय अन्य असेना. तरी तुम्ही सद्गुरू वरिष्ठ, सकळ ऋषीं माझी श्रेष्ठ. अमृतवचनी स्पष्ट, देऊन निरुग कुष्ठ. ऐकून वासवाची ग्लानी, कोमल हृदय दुर्वासा मुनी. अंतरी परम कळवळणी, बोलत वाणी ते ऐका. द्वादशा यकृत स्वर्व मक्षंत, द्वादश्या मशोप जपः. दुर्वासा वसे वासा वा पाही, द्वादशी ऐसे व्रत दुजे नाही. जे आचरती सर्वदाही, त्या एवढा नाही पुण्यश्लोक. अक्षयी स्वर्गवास तयाते, प्राप्त होय जाणे. द्वादशी पुण्यव्रतांते, साम्यता अनेक असेना. अक्षय तीर्थी स्नान केले, अथवा तपव्रत जली केले. यज्ञयागदीही साधिले, उपसिले ज्ञानयोगपे. तरी नातुळे द्वादशी समता, ऋषीदेव गंधर्वादी तत्वता. आचरलिया व्रता, वंद्य सर्वता ते झाले. व्रत आचरला चतुरान, कुबेरासहित सिद्धगण. तया ते प्राप्त झाले पदनिर्वाण. अक्षयी भानू तोवरी पावे, स्वये वासावा तुते पाही. इंद्रपद लाधले पूर्ण कमाई, याची व्रत प्रभावे पाही. अधिप सुरनाते, यमधर्म आचरे व्रत, ते पद झाले तरी प्राप्त. साधन द्वादशी कैलासनाथ, स्वये आचरे व्रताते. ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ, आचरत असे नृपाराव वरिष्ठ. तया अपाय करावयाचे कष्ट, कोणीच नष्ट न करू शके. जया ते पुण्य सांभोग, पूर्ण असो हो पदरी. जया तयांते साह्य श्रीहरी, व्रत निरंतर चालत असे. या लागी अमरनाथा, न प्रवर्ते एसिया घाता. येन दूरी ताची वार्ता, अंगी सर्वथा बाणेलपे. एकता ऋषींचे उत्तर, देवेंद्र केला नमस्कार. उपाय न सुचे अणुमात्र, पद स्वतंत्र नराहेची. या लागी गुरुवर्या पाही, एक वेळ तेथवर जाई. कळेल तैसे करा नवाई, पद अक्षयी राही जेणे. ऐसे एकता वचनाते, ऋषी विचारी अंतराते. म्हणे जाऊनी पाहून नृपाते, पुण्यपुरुषाचे दर्शन. दुर्वासा ऐसा सत्पुरुष, परिमतीत तत्काळ भ्रंश. जया संगती संगदोष, धरिला हव्यास मानसी. धीरवान ज्ञानवान पाही, सुशीळ जरी झाला तयाच. म्हणून सत्संग धरावा, दुर्जन संग तो त्यागावा. जेणे विश्रांती पावे जीवा, देवादिदेवा प्रेमा चढे. आता दुर्वासा ऋषीराव, घेऊन शिष्य समुदाव. नेमुनिया वसावो, निघता झाला तत्काळी. घेईल अंबरीशींची भेटी, तेथे होईल जे राहोटी. ते कथानक मराठी, श्रोतिया कर्णपुटी परिसव. जे ऐकता पाप झडे, कली कल्मष अवघे बळे. श्रवण करिता रोकडे, मल महात्म्य समग्रहे. पापकोटी सहस्राणी, पापकोटी शतानी. विलयती देवेशी मलमासे तिथोत मम. श्लोक धरे वदला वाचा, प्रबंध नव्हे माझे पदरचा. न्यून पूर्ण करणे याचा अधिकार साचा तुम्हाते. मी तव राम संप्रदायी, भिक्षा मागतो गृहगृही. ती भिक्षा एकत्र ठाई पचवून अर्पावी द्विजाते. ऐसे तव कविता जाण, कवीश्वराचे भिक्षान. अर्थावबोध एकत्र करून, श्रोतिया लागून वाटिले. इति महल महात्म्य ग्रंथ, पद्मपुराणीचे समंत. त्रयोदशाध्याय गोड हा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.